हर्ष ब्लॉग्स करून आपल्या पूर्ण इंस्टा फॅमिलीला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। थांबा थांबा, यो मोठा बॉम्ब कुठं फोडलाय नक्की सांगतो। तर जय श्रीराम मित्रांनो, आपले सफर चालू होते बघा मिरज धक्क्यावरनं। आपली गाडी खत भरलेली आणि विषय म्हणजे गाडी आपली आल्या आल्या लगेच भरली। गाडी भरल्या भरल्या लावली साईडला आणि टपाल पण लवकरच मिळालं। चला म्हणलं निघाल चालू करूया। मिरजेतली गर्दी ढीग आणि गाडी खाली करायला जायचा मूड काहीच नव्हता माझा। सगळं अपसेट होतो मी आणि खाली होतं तर का नाही हे पण माहित नव्हतं। जाऊ दे म्हणलं आता त्याकडे लक्ष द्यायला नको। मस्तपैकी घरातनं डबा आणलेला, राजमा आणि मूगची भाजी होती बघा। मस्तपैकी दह्यात मिक्स करून खाल्लो, कारण की जेवताना आपल्याला दही फिक्स लागते। कसं आहे दुपारच्या भुका सण होत नाही तो, त्यामुळे तासगाव फाट्याला लावली गाडी। परत खाऊन ते निघाल चालू गेलो। मग जरा गड्या आला बघा मूड मध्ये। आता कसं गाडी जाऊस पर्यंत खाली होऊपर्यंत काही टेन्शनच नाही हो। विट्याला जरी जायचं म्हटलं तरी कोल्हापूर मार्गी गेलेलं परवडते आणि कडेगावला जर जायचं म्हटलं तर आपलं नांद्रे वसकडे आणि तासगाव फाट्यावरून तर चुकून पण जायचं नाही। काळाचं बंधू ते रस्ता लय खराब आहे आणि असं दिवाळीत बॉम्ब फुटते बघा धाड दिशी। खाली करायचं डेस्टिनेशन 30 किलोमीटर राहिले आणि हे टायर फुटले बघा संध्याकाळी 5 वाजता आणि टायर फुटल्यावर साईडची माणसं म्हणतात हॅप्पी दिवाळी। चला आता दिवाळीचं सण आहे त्यांना तर काय म्हणायचं म्हटलं, रात्री मुक्काम पडला राव। सकाळी मस्तपैकी दुकानवाला आला, गाडी लावली खाली करायला। कसं आहे साईडनं सगळी नर्सरी होती, फुलात गाडी लागलेली, त्यामुळे लय भारी वाटाल। खाली करून दुसऱ्या दुकानकडे चाललेलो। गडी एक बसलेला अँटिकच होता, बोलता भावाला काही सुट्टीच नाही आणि खत खाली करायचं म्हटल्यावर या असले रस्ते येतातच। पाक सिंगल असते, पुढे रस्ता असते का नाही तेच माहित नाही, पण गाडीत आपल्या हमाल असल्यामुळे आहे का नाही आपण टेन्शन फ्री होतो। इथं आल्या आल्या लगेच गाडी ओढून दिली बघा हमाल दादांनी। गाडी 1 नंबर मध्ये खाली झाली आणि रस्ता पण असं होता बघा इथे एकदम अडचण मध्ये। दुकान मालकाला म्हटलं मस्तपैकी टपाल त्यान द्या, त्यांच्याकडे टपाल त्यान घेतलो बघा। ही गाव कसं आहे, गावातनं गाडी बाहेर काढायची होती, काढायचं बंद होते। मग काय गाडी घेऊन आलो बघा कडेगाव मध्ये। रात्री फुटलेला टायर ते अडकवलं स्टेपनीला, चांगलं टायर होतं ते गाठलं बघा। मस्तपैकी निघालाच चालू गेलो। आपलं जुने व्हिडिओ जर बघत असताला तर हे स्टॉप आपला नेहमीचा होता। कुठला स्टॉप आहे मला कमेंट करून नक्की सांगा। पुशी सावळी ते कारखान्याचा रोड 9-10 किलोमीटर वैताग आला पाग। आलो कारखान्यात कस तर लावली गाडी पार्किंगला आणि तुम्हाला नियोजन सांगितलंच नव्हतं। आपल्याला ग्रीन पॉवर कारखान्यात नाही का नाही मस्तपैकी साखर भरायची होती। डिओ त्यान काढला बघा गाडीचा। कसं आहे लाईनचं ठीक आहे हो, लोकलच्या गाडीला पण परमिट नंबर चेस नंबर मागतात, असू दे तर नाही तर म्हणता येत नाही हो, असू देच म्हणायचं। ब्लाजो पण आलती बघा भरायला, सर्व्हिसिंग त्यांनी केलती, गाडी 1 नंबर दिसाल। आपल्या पण गाडीचा नंबर आला, गाडी लागली बघा भरायला। ही पोती एवढी स्लो म्हणजे बेल्ट स्लो आहे, त्यामुळे गाडी आपली हळूहळू भरायला लागली। चला आता खाली उद्या होणार आहे, त्यामुळे उद्या भेटूया। व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, जाताना फॉलो करा।